एक छोटीशी मी 2020ची घटना सांगितली. मी आत्ता 2023ची घटना सांगतो. 2023-24च्या दरम्यान आमच्या इथे शंकर मंदिरामध्ये नामस्मरणाचा एक कार्यक्रम होता. ओम नमः शिवाय हे नामस्मरण जप कार्यक्रम होता, आयोजित केलेला कार्यक्रम होता. आणि मला नामस्मरणाला बोलवलं गेलं. मला सांगितलं, म्हणजे असं इन्व्हिटेशन वगैरे नाही, असं सांगितलं की असं असं आहे, तुम्ही या. व्हॉट्सअपनी वगैरे सांगितलं. तर मी गेलो सकाळी 7:15 मस्तपैकी शिवलिंग समोर होतं, पटांगणात बसलो. नामस्मरण 7:15-7:30च्या दरम्यान चालू झालं. 11:15 झाले नामस्मरण करता करता. मस्तपैकी 3.5-3 तास मस्त सुंदर नामस्मरण झालं. डोळे बंद केलेले होते. माझ्याबरोबर इतर लोकही होती नामस्मरणासाठी. ओम नमः शिवाय नामस्मरण करत होतो आम्ही. पण ते नामस्मरण करता करता मी भगवान शंकराच्या हातात सुदर्शन बघितलं. ओके. मला हे कन्क्लुजन कळलंच नाही. भगवान शंकराच्या हातात मी सुदर्शन बघितलं. सुदर्शन तर विष्णूच्या हातात आहे, बरोबर. श्रीकृष्ण भगवानांच्या हातात आहे. मग शंकरांच्या हातात कसं काय? शक्ती एक आहे, बरोबर आहे. आपण पूजा विविध करतो, पण शक्ती एक आहे. ब्रह्मा विष्णू महेश हे 3 देव आहेत, पण ती शक्ती एक आहे. ब्रह्मा विष्णू महेश सामावलेले दत्त महाराजांमध्ये आहेत, पण ती शक्ती एक आहे. दत्त महाराज ही शक्ती एक आहे आणि दत्त महाराजांचेच अवतार आहेत. ओम श्री स्वामी समर्थ. बरोबर. तेव्हा शक्ती एकच आहे. तुम्ही कोणतीही पूजा करा, एका शक्तीकडे ती जाते आणि ती शक्ती तुम्हाला दुसरी शक्ती प्रदान करते. बरोबर. म्हणून नामस्मरण होणं अत्यंत गरजेचं आहे, साधना होणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणून तरुणांना नम्र विनंती, परत एकदा नम्र विनंती करतोय, रोज गेलात आपल्या आजूबाजूच्या मंदिरात आरतीला तरी चालेल, पण जर वेळ नाही मिळाला तर कमीत कमी 2 दिवस तरी आठवड्याचे तुम्ही आपल्या आजूबाजूच्या मंदिरात गेलात पाहिजे. मग ते स्वामी समर्थांचं मंदिर असो, गजानन महाराजांचं असो, साईबाबांचं असो, शंकर महाराजांचं असो, गणपती बाप्पांचं असो किंवा दत्त महाराजांचं असो, तुम्ही गेलंच पाहिजे आणि त्या आरतीला उपस्थित राहिलं पाहिजे. आणि तिथून व्हायब्रेशन्स आपल्याला मिळतात, तिथून चालना मिळते आपल्याला की काय चांगलं करायचं आहे ते. त्याच्यामुळे ह्या घटना घडल्याच पाहिजे आणि आपल्या संस्कृतीमध्ये जी क्षमता आणि जी ताकद आहे ती अतिशय विलक्षण आहे, ही प्रत्येकाला मिळाली पाहिजे. मग जे पण भक्त त्यांना जे कन्फ्युजन होतं, म्हणजे शेवटी तुम्ही दत्त महाराजांची भक्ती करा, स्वामींची भक्ती करा, शेवटी शक्ती ही एकच आहे. मग तुम्ही कुठल्याही शक्तीला, म्हणजे जर कोण ओम श्री स्वामी समर्थ हा जाप करतंय तर पूर्ण ते त्याच्यावरच कॉन्सन्ट्रेट करून ते जाप करायला पाहिजे. म्हणजे ते स्वामींपर्यंत नाही तर दत्त महाराजांपर्यंत बरोबर ते पोहोचते. मग कोण जर हनुमानाचं करतोय नाही तर कोण दत्त महाराजांचं करतोय, ते बरोबर जिथे पोचायचं तिथे बरोबर पोचतं. बरोबर. तुम्ही गजानन महाराजांचं जर नामस्मरण कंटिन्यू 10 वर्ष करतायत, मग तुम्ही आता डायव्हर्ट होऊन स्वामींचं असं नाही, असं नका करू. गजानन महाराजांचं करताय नामस्मरण तर तेच कंटिन्यू ठेवा, ते स्वामींपर्यंत पोचत आहे. बरोबर. म्हणण्याचं उद्दिष्ट एकच आहे. गजानन महाराज म्हणजेच स्वामी आहेत, स्वामी म्हणजेच गजानन महाराज आहेत. उद्दिष्ट समजा, शक्ती एकच आहे. उगाच डायव्हर्ट होऊ नका कुठेही. बरोबर. ती शक्ती आपल्याला सामावून घ्यायची आहे, चांगल्यासाठी, लोकांच्या भल्यासाठी, स्वतःच्या भल्यासाठी ती सामावून घ्यायची. त्याच्यामुळे शक्ती एकच आहे. तुम्ही जे फक्त नामस्मरण होणं गरजेचं आहे, परमेश्वराचं नामस्मरण होणं गरजेचं आहे. कसं आहे माहिती आहे का, की बऱ्याचशा अशा घटना पण घडलेल्या आहेत की नामस्मरणाच्या माध्यमातून की आता माझ्या आयुष्यात तर भरपूर घटना घडलेल्या, मी पहिल्या एपिसोडपासून सांगतो आहे. एक छोटीशी घटना सांगतो की कसं आहे, माणसाचा एकदा अहंकार जागृत होतो ना, की असं मस्तपैकी शरीर, बलदंड शरीर, आणि मग बलदंड शरीर, त्याच्यानंतर बुद्धिमत्ता चांगली, पैसा पाणीही चांगला, सगळं व्यवस्थित. मेरे को कोई हाथ लगा सकता है क्या? ठीक है मैं कर लूँगा. ठीक है ना, कोई बात नहीं है. जो करे उसका भी भला, जो ना करे उसका भी भला है. एक छोटीशी घटना सांगतो. माझे एक मित्र आहेत. मित्र
चांगल्या ठिकाणी कामाला आहेत, चांगल्या पोस्टला आहेत. काही दिवसापूर्वी मला भेटले, म्हणजे एक आत्तापासून एक 6 महिन्यापूर्वीची गोष्ट सांगतोय तुम्हाला. मला भेटले ते असे. मी त्यांना हातात हात मिळवलं वगैरे. हातात हात मिळवलं, मी थोडं हे झालो. मी म्हटलं तब्येत कशी आहे. असा तर फिट होता माणूस. तो नाही सर ओके आहे मी. म्हटलं तब्येतीची काळजी घ्या म्हटलं. तर मला म्हणतात सर मला काय होणार आहे. बोलतो सर माझं मी एकदम परफेक्ट आहे, खाणं पिणं वेळेवर आहे, सगळं एकदम मी परफेक्ट आहे. म्हटलं मला काय होणार आहे बोललो. बोललो नाही चांगली गोष्ट आहे, काहीच झालं नाही पाहिजे, पण तरीही काळजी घ्या म्हटलं. 1 आठवड्याने मला फोन आला ओके की ती व्यक्ती ॲडमिट आहे. मग मी त्यांना बघायला गेलो हॉस्पिटलमध्ये. 1 आठवड्याने म्हणजे 1 आठवड्यानी पण नाही, 3 दिवसांनी फोन आला की ती व्यक्ती ॲडमिट आहे. तर मी गेलो हॉस्पिटलमध्ये बघायला गेलो. त्यांना उठवत पण नव्हतं, ते उठायला जात होते आणि ते माझ्या पाय पडायला जात होते. अच्छा. मी म्हटलं मी तर पाय पडायला, तुम्ही काय ते पहिले झोपा तुम्ही, म्हटलं तुम्ही उठू नका. होता सर तुम्ही मला बोललेले की शरीराची काळजी घ्या म्हणून, स्वतःची काळजी घ्या म्हणून. बोललं ठीक आहे हो, सोडून द्या ना तो विषय, आता झालं. नाही बोलतो मला ना थोडंसं ओमिटिंग झालं, ते मिक्स ते ज्यूस वगैरे हे ते पिल्याने ओमिटिंग झालं आणि त्रास झाला. तर मला एक्सरे वगैरे काढायला सांगितलं, अमुक सांगितलं. मी बोललो ठीक आहे काढून घ्या म्हटलं, पण झालं आहे म्हटलं, आता काय प्रॉब्लेम नाही, 3-4 दिवसात तुम्ही बरे व्हाल. मग तसं तुम्ही बोललात ना बरे व्हाल तर बरे व्हाल. मी बोललं असं नाही, मी काय बोलत नाही म्हटलं, पण तुम्हाला सांगतोय की तुम्ही 3-4 दिवसात बरे व्हाल, काळजी घेतली नाही तुम्ही. बरोबर. तर मला म्हणतात सर काय करू आता. मी बोललो काही करू नका, जे करायचं ते डॉक्टरच करेल, जे काही करायचं ते. मी 3 दिवसांनी परत गेलो. 3 दिवसांनी मी बोललो काय झालं. त्यांच्या चेहऱ्याकडे बघितलं. नाही बोलतो सर डॉक्टर बोलले की अजून 4-5. मी बोललो आता तुम्ही बरे झालेले आहात. ओके. आता तुम्ही बरे झालेले आहात, तुम्ही घरी जाऊ शकता, कदाचित तुम्हाला डॉक्टर सांगेल. तर डॉक्टर बोलले, ते बोलतात की नाही डॉक्टरांनी मला सांगितलं नाही जा म्हणून, पण मी म्हटलं आता तर तुम्ही मला ओके दिसताय, तुम्ही जाऊ शकता. पण म्हणतात ठीक आहे सर. मी बोललो तरी डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि तुम्ही निर्णय घ्या. पण ते झाल्यानंतर सुद्धा आठवड्यात ते अजून आठवडाभर ते ॲडमिटच होते. तर मी त्यांना फोनवर बोलला, अहो तुम्ही बरे. हा बोलतो सर मी बरा झालेलो आहे, मला काहीच नाही होते, आता त्रासच होत नाही. डॉक्टरांनी का थांबवून ठेवलं आहे काय मला माहिती नाही. बोललो कदाचित त्यांनी प्रिकॉशन म्हणून थांबवलं असेल, पण तुम्ही बरे आहात. हा बोलतो सर मी फिट झालो आहे आता. बोलण्याचा अर्थ काय आहे की काही गोष्टी आहे ना इमिजिएट कळतात, कळायला लागलेल्या आहेत. कळायला लागल्या ते बरेच वर्षापासून, पण त्या कळतात. पण काय बोलल्यानंतर प्रिकॉशन घेणं गरजेचं आहे, पण ते नाही घेतलं गेलं प्रिकॉशन. कारण का मी डॉक्टर नाही. जर मी डॉक्टर असतो आणि त्यांना सांगितलं असतं की प्रिकॉशन घ्या, तर त्यांनी नक्कीच प्रिकॉशन घेतलं असतं. बरोबर. पण कसं आहे काही वेळेस आपल्या मुखातून कोणतरी बोलत असतं. म्हणजे हातात हात मिळवल्यानंतर लगेच जाणवलं की ही व्यक्ती काही दिवसांनी आजारी पडू शकते. अच्छा. आणि मी हिंट दिलेली होती. मी असं तर नाही ना बोलणार की तुम्ही आजारी पडू शकता म्हणून, मी बोललो की तुम्ही काळजी घ्या म्हणून. ते अशा काही घटना ज्या आहेत त्या घडत गेलेल्या आहेत. आणि अशा बऱ्याचशा घटना. आता काही म्हणजे हे पॉडकास्ट वगैरे आपले जे एपिसोड चालू आहेत ते बघून एक मुलगी माझ्याकडे आली. मुलगी म्हणजे ती ओळखीची होती की सर असं आहे, लग्नाचा विषय आहे, असं तसं. तर ती समोरच बसलेली होती. मी म्हटलं बघ बाई, होणारा नवरा असा असेल, अशा पद्धतीचा असेल, अशा पद्धतीचा असेल, तो असं करत असेल, तो थोडासा स्वभाव त्याचा तिरसट असेल, पण तो मनाने अतिशय चांगला व्यक्ती आहे. मग सर काय करू. बोललो मी कसं सांगणार काय करू. मी तुला सांगितलं की ती व्यक्ती कशी असेल, आता पुढे जायचं की नाही ते तुम्ही ठरवायचं ना. मी कसं काय सांगू की तू हेच कर म्हणून. हो बरोबर. मी फक्त हिंट देऊ शकतो, मी सोल्युशन देऊ शकतो, पण मी सांगू शकत नाही की तुम्ही हे कराच म्हणून. ते योग्य नाही आहे. कधी कोणाला मी कंपल्शन केलेलं नाही आहे आणि ते योग्य पण नाही आहे. मग तिचा तेच विचारलं सर मी काय करू मग आता, मग कसं हे करू काय. मी बोललो तो तुमचा प्रश्न आहे. मुलगा अतिशय चांगला आहे मनाने, थोडा भडक स्वभावाचा माणूस असतो. पण तो का असतो भडक स्वभावाचा माणूस, तो त्याच्या प्रपंचामधून भडक स्वभावाचा होतो. तो का मुळात भडक स्वभावाचा नसतो, पण ते इतर मित्रमंडळी, कामावरचं टेन्शन हे ते याच्याने तो भडक स्वभावाचा होतो. मग असं काही नाही आहे.
माणूस कधीही भडक स्वभाव, तर मी पण थोडाफार भडक स्वभावाचा असतो. पण त्याच्याने काय असं नाही की मी वाईट आहे किंवा तो मुलगा वाईट आहे किंवा ती मुलगी वाईट आहे किंवा काय, बिलकुल नाही. म्हटलं तुम्हाला लग्न करायचं तुम्ही करू शकता. मी तुला सांगितलं त्या प्रश्नाचं उत्तर दिलं तुला. हां. तर तिचा अजून एक प्रश्न होता, सर तुम्हाला कसं काय कळतं? मी म्हटलं हे मलाच माहिती नाही की मला कसं काय कळतं ते. ही सगळी त्यांची कृपा आहे म्हटलं, बाकी माझं काहीच नाही. कारण मी आजही परत एकदा सांगतो सगळ्यांना, सगळ्या स्वामी भक्तांना, 100% फक्त स्वामी आहेत. मी हा नाही आहे. 100% स्वामी आहेत आणि ते आहे म्हणून मी इथे बसलो आहे. बरोबर. नाही तर तुमच्या संपर्क कधी येऊ शकलो नसतो. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. तर धन्यवाद दादा, तुम्ही तुमचा इतका वेळ काढलात आणि आलात आणि भरपूर काही गोष्टी कवर करायच्या होत्या आणि ते मला खात्री आहे की भरपूर जणांना त्याचे उत्तर मिळालेही असतील आणि भरपूर काही अजून प्रश्न आहेत जे आपण पुढच्या भागामध्ये कवर करू. तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि ह्या चॅनलला सबस्क्राईब करा.